गुन्हे शाखा युनिट 5ची कौशल्यपूर्ण कामगिरी. 80.82 लाखांच्या अंमली पदार्थ चरस विक्रीसाठी आलेल्या आरोपीस सापळा रचून अटक. पालघरवरून मुंबईकडे अंमली पदार्थ चरस विक्रीसाठी माजिवडा मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या आरोपीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 5च्या पोलीस पथकाने सापळा रचून कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आय लव्ह माजिवडा जंक्शनजवळ आरोपी अटक केली. अभय परशुराम पागधरे 43 याला अटक केली. त्याच्याकडून 80,82,000 रुपये किमतीचा 8 किलो 82 ग्रॅम चरस मोबाईल रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना खबऱ्याने दिलेल्या गोपनीय माहितीनुसार एक आरोपी हा चरस अंमली पदार्थ विक्रीसाठी सोबत घेऊन माजिवडा मार्गे मुंबई येथे जाणार असल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचला. पोलीस पथकाने आरोपी अभय परशुराम पागधरे 43 तालुका डहाणू जिल्हा पालघर राहणार याला आय लव्ह माजिवडा जंक्शनजवळ थांबवले आणि ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत 80,82,000 रुपयांचा अंमली पदार्थ चरस हा हस्तगत केला. तर 61,340 रुपयांचा मोबाईल आणि रोख रक्कम असा 81,43,340 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस पथकाने अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात अन्य आरोपीचा सहभाग असल्याची शक्यता असून आता पोलीस चरसचा साठा कोठून आणला आणि मुंबईत कोणाला देण्यासाठी निघाला होता याबाबत चौकशी करीत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात अन्य आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी सांगितले. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विक्री विरोधामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं या ठिकाणी पोलीस स्टेशन स्तरावर आणि गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई होत असते. या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 5 क्राईम ब्रँच विकास घोडके आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण टीममध्ये API पल्लवी डगे पाटील, भूषण शिंदे आणि त्यांची PSI सुनील आहिर आणि पूर्ण टीमने यामध्ये ट्रॅप आयोजित केला होता. यांना इन्फॉर्मेशन होती की चरस एका ठिकाणाहून ट्रान्सपोर्ट होऊन मुंबईच्या दिशेने जात आहे. त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला. हा सदरचा आरोपी जो आहे हा पालघरकडून येऊन माजिवाडा घोडबंदर रोडने जाऊन मुंबईच्या दिशेने जात असताना माजिवाड्याला ट्रॅप करून आपण त्याला ताब्यामध्ये घेतलं. यावेळी त्याच्याकडून आपण अभय परशुराम पागधरे नावाचा आरोपी आहे, वय वर्ष 43 आहे, तो राहणारा डहाणू जिल्हा पालघरमधला आहे आणि याच्याकडून आपण 8 किलो 82 ग्रॅम वजन असलेलं चरस आपण याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे. याची जवळजवळ किंमत 80 लाख रुपये आहे आणि याच्यासोबत याचा मोबाईलही आपण हस्तगत केलेला आहे. याच्या अनुषंगानं कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हे कुठून आलेलं आहे चरस आणि विक्रीसाठी कुठं जाणार होतं त्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन आणती जे कोणी आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करणार आहोत. अतिशय उत्कृष्ट अशी कारवाई या ठिकाणी युनिट 5नं केलेली आहे आणि या अगोदरही बऱ्याच कारवाई झालेल्या आहेत. यापुढेही NDPSचे जे काही विक्री होते प्रोडक्टची त्याच्या अनुषंगानं आपण कारवाई करणार आहोत. याच्यामध्ये किती आरोपी अजून आढळतील आणि यांच्या प्रोड्यूस ऑपरेटिव्ह काय होतं? यामध्ये जो आता आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे हा राहणारा डहाणू जिल्हा पालघरमधला आहे आणि या अगोदरही काही चरस आपल्याला मिळालं होतं. हे कोस्टल एरियामध्ये मिळालेलं होतं. तर याचा आता तपास आहे की या अनुषंगाने हे कुठून आलेलं आहे. तर आत्ताच सध्या आपल्याकडे एक आरोपी निष्पन्न झालेला आहे. याच्यामध्ये आणखीनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तर त्या अनुषंगानं आपण जे काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील त्याच्यावरती आपण कारवाई करणार आहोत.